देशातील 11 कामगार संघटनांनी पुकारलेल्या 12 फरवरी 2026 देशव्यापी संपाचे नोटीस देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना निवेदन देण्यात आलेले आहे. मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मी वंदना कोळणकर, जिल्हा सचिव, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वर्धा जिल्हा. तर आज आम्ही इथे बालविकास प्रकल्प ऑफिस 1 आणि 2 प्रकल्प अधिकारी यांना आम्ही आज आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे. तसंच आम्ही जिल्हा परिषदला CO साहेबांना मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. काल झालेल्या बजेटमध्ये आमच्या अंगणवाडीच्याबद्दल आमचे जे प्रलंबित मागण्या होत्या त्याच्या एकाही मागण्यावर आमच्या चर्चा झाली नाही किंवा म्हणजे बजेटमध्ये आमच्या हाती काहीही आलं नाही. आम्हाला खोट्या आश्वासनाला समोर जावं लागलं आणि त्या निमित्ताने आम्ही 12 तारखेला संप ठेवलेला आहे आणि आजपासून आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत. कारण की बजेटमध्ये काही न मिळाल्यामुळे आमच्या मनामध्ये संताप व्यक्त झालेला आहे. तसेच आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जे पात्र लाभार्थी होते, पात्र लाभार्थी आम्ही निवडणार नाही. आमच्याकडे जे आले याच्या पहिले 31 तारखेपर्यंत दिलेली होती लास्ट डेट. आतापर्यंत आम्ही आमचे ते कामं केलेले आहे आणि लिस्ट जे राहते ते 10,000 लाभार्थ्याची राहते. त्याच्यामध्ये शोधणं आम्हाला कठीण होते आणि आमचे कामं पण आम्हाला भरपूर कामं आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे कामं आहे आणि अंगणवाडीचं पण काम आहे. तसंच लेक लाडकी योजना ज्या ह्या योजनांचे कामं करता करता आम्ही पूर्ण आमचा दिवस तिकडे चाललेला जातो आणि आम्हाला अंगणवाडीमध्ये वेळ मिळत नाही कामासाठी. कामाचा नुसता बोजा आमच्यावर आहे. आम्ही याच्यासमोर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आम्ही सर्वे करणार नाही किंवा ते काम करणार नाही. आम्ही याच्या आधी पण निवेदन दिलं होतं, पण आता आम्ही नव्यानं निवेदन देत आहे आणि आजपासून आम्ही असं निश्चित करत आहोत की आम्ही याचा सर्वे करणार नाही आणि आमच्या लोकांमध्ये, आमच्या सर्वेक्षित भागामध्ये आम्ही वाईट होणार नाही एवढंच सांगू इच्छितो. कारण की याच्यामुळे जेव्हापासून यादी आली तेव्हापासून आमच्याकडे लोकांची खूप वर्दळ सुरू आहे. रात्री 12-12 वाजेपर्यंत आम्हाला फोन येतात आणि आमचं नाव नाही म्हणून सतत विचारतात आणि तेवढ्या 5-6 हजार लिस्टमध्ये आम्हालाही ते कठीण जाते शोधासाठी. तर फार अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे. प्रकल्प अधिकारी 1 आणि प्रकल्प अधिकारी 2